गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये टेट एक्झाम सिलेक्शन प्रोसेस काय असतं बघा. रिझल्ट 2025 मध्ये लागलेला आहे, त्याचा हायलाईट बघणार आहे. कधी रिझल्ट लागला, कधी एक्झाम झाली, कधी ॲड आली होती, आणि एक्सपेक्टेड क्वालिफाय होण्यासाठी किती मार्क पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे एक्सपेक्टेड कट ऑफ किती पाहिजे टी पास होण्यासाठी किंवा क्वालिफ सिलेक्शन होण्यासाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणारे मित्रांनो. किती कॅन्डिडेटला किती मार्क पडलेले, सर्व डिटेल्स बघूया. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. बघा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जी टी एक्झाम शिक्षक पात्रतेसाठी घेतली जाते मित्रांनो, तर ती एक्झामचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि कॅटेगरी वाईज तुमचा स्कोअर पण डिक्लेअर करण्यात आलेला आहे मित्रांनो. तर आपण वाट बघत आहोत की कट ऑफ किती लागेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कट ऑफ बद्दल सर्व डिटेल्स बघणार मित्रांनो, तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. बघा मित्रांनो, टी 2025 सिलेक्शन प्रोसेस बघू शकता तुम्ही. रिटर्न एक्झामिनेशन एक एक्झाम असते मित्रांनो. ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते. तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू घेतला जातो आणि टीचिंग डेमो किंवा स्किल टेस्ट ह्या प्रकारे तुमचं प्रोसेस असतं मित्रांनो. ज्यांचं डी एड झालेले यांसाठी आहे सुवर्ण संधी, जे शिक्षक भरती असते बघा. फक्त डी एड झालेल्या वाल्यांसाठीच आहे मित्रांनो, अदर कॅन्डिडेटसाठी नाही आहे. ही सिलेक्शन प्रोसेस आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही टेट रिझल्ट 2025 मध्ये जे हायलाईट आप बघणार आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही हायलाईट कधी आलेले बघा. कोण कंडक्ट करतंय? एक्झाम कंडक्टिंग द बॉडी, महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन कौन्सिल मार्फत ही एक्झाम होती मित्रांनो. पोस्ट नेम बघू शकता तुम्ही, प्रायमरी टीचर आणि अप्पर प्रायमरी टीचर्स. एक्झाम नेम महाराष्ट्र टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट म्हणजेच टेट एक्झाम. ॲप्लिकेशन स्टार्ट डेट 26 एप्रिल 2025ला ॲड आली होती आणि एक्झाम झाली होती बघा 24 मे 2025ला. रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे मित्रांनो 18 ऑगस्ट 2025ला. आणि ऑफिशियल वेबसाईट बघू शकता तुम्ही, दिलेली तुम्हाला. बघू शकता तुम्ही टेट क्वालिफाय होण्यासाठी किती मार्क पाहिजे बघू शकता. जनरलसाठी मिनिमम 60% पाहिजे, ओबीसीसाठी 50% पाहिजे, SC ST साठी 40% आणि अदर बॅकवर्ड क्लाससाठी 40%. अशा प्रकारे तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी हे मार्क मित्रांनो, एवढं पर्सेंटेज पाहिजे मित्रांनो कमीत कमी. ओपनवाल्यासाठी 90+, ओबीसी वाल्यासाठी 80+. तर अशा प्रकारे हे तुम्हाला मार्क पाहिजे मित्रांनो. आणि SC ST वाल्यांसाठी पण 70+ पाहिजे. अशा प्रकारे हे क्वालिफाय होण्यासाठी मार्क आहे मित्रांनो. हे कट ऑफ नाही आहे, फक्त तुमचं क्वालिफाय होण्यासाठी आहे. बघू शकता आपण. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कट ऑफ किती लागणार आहे. सर्वात अगोदर बघूया मित्रांनो की टी स्कोर किती आलेलं आहे, किती कॅन्डिडेटला किती मार्क पडलेले, किती कॅन्डिडेट आहेत बघा. बघू शकता तुम्ही या कॉलममध्ये मार्क, स्टुडंट आणि ऑल कॅन्डिडेट बघू शकता. 161 ते 165 वरती बघा 263 स्टुडंट आहे. म्हणजे एकूण जे ऑल स्टुडंट बघू शकता 495 असे स्टुडंट आहेत ज्यांना 161 ते 165 मार्क पडलेले. आणि पुढचं बघू शकता तुम्ही 156 ते 160 वरती बघा. टोटल कॅन्डिडेट किती आहे? 894. 151 ते 155 मध्ये बघा 1528 स्टुडंट आहे ऑल. आणि 146 ते 150 2569 आहे बघा. 141 ते 145 मध्ये बघा 41 ते 98 म्हणजे 4198. 136 ते 140 बघा 6595. आणि 131 ते 135 बघू शकता तुम्ही 10327. 126 ते 130 बघू शकता कॅन्डिडेट किती 15579. हा एक स्कोर कार्ड मित्रांनो, जेणेकरून किती कॅन्डिडेटला म्हणजे किती मार्क पडलेले कॅन्डिडेटला, एकूण मार्क किती कॅन्डिडेट आहेत किती मार्कवरती. तर ही हा एक तक्ता आहे मित्रांनो, हे कॉलम आहे, जे करून तुम्हाला एक अंदाज येईल की कट ऑफ किती लागू शकतो. मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जी जागा येणार आहे, भरती जे होणार आहे, मिनिमम 15,000 तर होणारच मित्रांनो. आपण अपेक्षा करूया की 20,000च्या आसपास जाहिरात येईलच. तर 15,000 फिक्स आहे मित्रांनो. त्यानुसार आपण कट ऑफ बघू शकता. कारण की ऑलरेडी काही शिक्षक लोक जे डी एड झालेले आहेत, काही ऑलरेडी शिक्षक जॉईन झालेले आहेत, त्या शिक्षक लोकांनी पण परत एक्झाम दिलेली आहे. त्यामुळे त्यामुळे कट ऑफ हाय जाऊ शकतो. पण जे
परत ते जॉईन नाही करणार मित्रांनो, कारण की त्यांचं अगोदर सिलेक्शन झालेलं आहे, तर परत ते जॉईन करणार नाही. असं होऊ शकतं जर जे विद्यार्थी मराठवाड्यामध्ये आहेत आणि त्यांना नंदुरबार, सोलापूर, सातारा भेटलेलं आहे, तर असे कॅन्डिडेट परत येण्यासाठी चान्सेस म्हणजे अप्लाय करू शकतात. तर पण 90% चान्सेस कमी असते मित्रांनो, कारण की एकदा जॉईन झालेलं तर परत ते जॉईन करण्यासाठी त्यांना वाट बघावं लागेल. त्यामुळे जो कट ऑफ आहे मित्रांनो, कमी लागू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं, परत मी तेच सांगतोय, कारण की अगोदर जी एक्झाम झालेले, जे मागच्या ॲडमध्ये जेवढे पण कॅन्डिडेट सिलेक्शन झालेले, त्या कॅन्डिडेटनं परत एक्झाम दिलेली मित्रांनो, हे एक्झाम टेट एक्झाम. त्यामुळे ते कॅन्डिडेट परत जॉईन करणार नाही. त्यामुळे कट ऑफ कमी लागण्याचे चान्सेस मित्रांनो, खूप कमी लागण्याचे चान्सेस आहे. तरी पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो कट ऑफ बघतोय मित्रांनो, अंदाज आहे मित्रांनो, हा फिक्स नाही आहे. बघू शकता तुम्ही, एक्सपेक्टेड जनरलसाठी 125 ते 140 कट ऑफ लागू शकतो. ओबीसीसाठी 125 ते 135, एस सी साठी 125 ते 125, आणि एस टी साठी 115 ते 125, आणि ईडब्ल्यू साठी 125 ते 135, आणि पीएच 110 ते 115. अशा दरम्यान हा कट ऑफ लावू शकतो मित्रांनो. हा कट ऑफ म्हणजे एक अंदाज आहे, फिक्स नाही, कमी जास्त होऊ शकतं. पण तुम्ही हा एक कट ऑफ जो मी अनालिस करून सांगतोय मित्रांनो तुम्हाला, यापेक्षा कट ऑफ थोडंफार मागं पुढं होऊ शकतं. पण याच दरम्यान कट ऑफ येईल मित्रांनो, हे अंदाज आहे, जेणेकरून अनालिस करून हा कट ऑफ काढलेला आहे मित्रांनो. तर जे पण शिक्षक लोक आहेत, डी एड बी एड ज्यांचं झालेलं आहे, ज्यांनी एक्झाम दिलेले आहे, त्यांनी जे पुढची एक्झाम होणार आहे त्याचं पण तुम्ही अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा. हे तर तुमचा स्कोर जर 110 120 प्लस असेल तर चांगली गोष्ट आहे, जेणेकरून तुमचं सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे टीचरसाठी. तर तुम्ही स्टडी स्टॉप करू नका, अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा, जेणेकरून येणाऱ्या भरपूर रिक्वायरमेंट आहे, जाहिरात येणार आहे, तर त्यासाठी पण तयारी करा, हार मानू नका. कारण कट ऑफ कमी जास्त होऊ शकतो. स्कोर जरी कमी असेल तरी घाबरू नका, कारण तुमचं जर जागा जास्त निघाले तर तुमचं सिलेक्शन होण्याचे पहिल्या फेरीत नाही झालं तर दुसऱ्या फेरीत होऊ शकते मित्रांनो. त्यामुळे कट ऑफ वरती तुम्ही आता लक्ष न देता, तुमचा जो कट ऑफ आहे त्यानुसार तुम्ही जर 110 प्लस असाल तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात असं पकडून चला मित्रांनो. ओपन असेल, ओबीसी असेल, जे पण असेल, 110 120च्या प्लस असेल तर सेफ झोनमध्ये आहात तुम्ही, असा एक अंदाज आहे. कारण की अंदाज नाही मित्रांनो, कारण की तुम्ही इथं बघू शकता स्कोर कार्ड, 110 प्लस चांगलं स्कोर आहे, 110 120 स्कोर चांगलं स्कोर आहे मित्रांनो. तर जे मी कट ऑफ सांगितलेला हा एक अंदाज कट ऑफ आहे. परत परत मी सांगतो, हा अंदाज कट ऑफ आहे. याच्या आसपास कट ऑफ लागू शकतो किंवा कमी जास्त थोडंफार होऊ शकते मित्रांनो, पण जास्त कट ऑफ जाणार नाहीये. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करूच नका. थँक्यू, बाय फ्रेंड्स.